कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? परत एकदा असं म्हणण्याची गरज आहे. आज देशात जी काय परिस्थिती चालू आहे ते सामान्यांवरती इतका अन्यायकारक आहे. ब्रिटिशांनी जेवढा अन्याय केला नसेल तेवढा अन्याय आज जनतेवर होताना दिसतोय. हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्त असाल. आणि माझे व्हिडिओ बघताय की नाही बघा, कारण प्रत्येक वेळी मी एक नवीन स्टोरी घेऊन येते आणि त्या स्टोरीमध्ये नक्कीच काहीतरी म्हणजे काहीतरी चांगलंच तुमच्यासाठी, तुमच्या कानांसाठी चांगलंच घेऊन येते. तुमच्या ज्ञानात वाढच होते. त्यामुळं व्हिडिओ बघत चला. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा. तर आजकाल महाराष्ट्रात जे काही चित्र आहे ते भयावह आहे. आणि हे सरकार जे आहे ते आपल्याला स्वातंत्र्याकडून हुकुमशाहीकडे घेऊन चाललंय. हुकुमशाही काय असते हे आपण आत्ता सध्या अनुभवतोय. कारण सरकारला विरोधकच नको आहेत. विरोध कशासाठी विरोधक असतात तर तुम्ही पारदर्शी कारभार करताय की नाही, तुम्ही काय करता. आजकालच्या नेत्यांनी काय केलंय की फक्त आपला विचार करायचा, जनतेचा विचार गेला खड्ड्यात. ह्यासाठी जनता सुद्धा काय काय गोष्टीत कारणीभूत आहे. कारण जनतेनी जे संविधानानं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो अधिकार त्यांनी विकलेला आहे. हो, काही थोड्या पैशासाठी, दारूसाठी, जेवणासाठी आपण आपलं मत विकतो.